नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आपण बघत आहोत अल्किल हलाइडच्या केमिकल रिॲक्शन्स आणि आज या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत अल्किल हलाइडची रिॲक्शन पोटॅशियम नायट्राइट, सिल्वर नायट्राइट आणि एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया सोबत होणारी अभिक्रिया. आज या ठिकाणी आपल्याला बघायची आहे अल्किल हलाइडची पोटॅशियम नायट्राइट सोबत रिॲक्शन, सिल्वर नायट्राइट सोबत रिॲक्शन, त्याचबरोबर एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया सोबत रिॲक्शन. ठीक आहे. आता पहिल्या भागाला आपण सुरुवात करूयात. आता याच्यामधला पहिला भाग जो आहे त्याचं नाव आहे KNO2 म्हणजे पोटॅशियम नायट्राइट आणि दुसरा जो आहे तो AgNO2 म्हणजे सिल्वर नायट्राइट. आता पहिल्यांदा या ठिकाणी आपण ह्या दोघांसोबत अभिक्रिया करूयात. कोणाची अभिक्रिया? अल्किल हलाइडची अभिक्रिया. अल्किल हलाइडची अभिक्रिया पोटॅशियम नायट्राइट सोबत त्याचबरोबर सिल्वर नायट्राइट सोबत कशी होते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. परंतु त्याच्या अगोदर अजून एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. बाबांनो, हा जो न्यूक्लियोफाइल आहे आणि K+NO2- Ag+NO2- NO2 हा जो न्यूक्लियोफाइल आहे हा ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल आहे. काल सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे CN हा सुद्धा एक ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल होता. ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल म्हणजे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त अटॅकिंग साईट आहे. अशा प्रकारचा न्यूक्लियोफाइल ज्या न्यूक्लियोफाइलकडे एकापेक्षा जास्त अटॅकिंग साईट असतात अशा प्रकारच्या न्यूक्लियोफाइलला आपण काय म्हणतो? ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल. त्याचप्रमाणे हा जो NO2 आहे तो ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल आहे आणि त्याला एकापेक्षा जास्त अटॅकिंग साईट आहेत. ओके, आता आपण स्ट्रक्चर काढू. ON डबल बॉन्ड O, इथे निगेटिव्ह चार्ज, ह्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता हा कोण आहे? NO2 आहे. आणि एक वाक्य लक्षात घ्या, NO2 हा Oच्या बाजूने पण अटॅक करू शकतो आणि Nच्या बाजूने पण अटॅक करू शकतो. म्हणजे हा जो NO2 आहे या NO2 कडे एकापेक्षा जास्त अटॅकिंग साईट आहेत, म्हणून ह्याला आपण म्हणतो ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल. ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल. झालं. मग आता हा जो तुमचा NO2 आहे या NO2 कडे एकापेक्षा जास्त अटॅकिंग साईट आहे. NO2 हा Oच्या बाजूने अटॅक करू शकतो किंवा Nच्या बाजूने अटॅक करू शकतो. याचा अर्थ NO2 कडे एकापेक्षा जास्त अटॅकिंग साईट असल्यामुळं याला आपण काय म्हणतो? ॲम्बिडंट न्यूक्लियोफाइल असं म्हणतो. ठीक आहे. आता आपल्या समोर दोन एक्झाम्पल्स आहेत. एक आहे KNO2, एक आहे AgNO2. मग ह्या दोन्ही उदाहरणामध्ये NO2 हा न्यूक्लियोफाइल आहे, परंतु एकामध्ये Oच्या बाजूने अटॅक करतो, एकामध्ये यांच्या बाजूने अटॅक करतो. कसं ते आपण समजून घेऊयात. बघा, लक्ष द्या. पहिलं उदाहरण आहे K+ आणि NO2-. हे उदाहरण आहे आपला KNO2चा. बघा, KNO2 हा कसला कंपाऊंड आहे? आयोनिक कंपाऊंड आहे. नीट आहे का बरं का? आणि इकडे आपण लिहूयात AgNO2 ह्या बाजूला, AgNO2. आता या ठिकाणी KNO2 हा कसला कंपाऊंड आहे? आयोनिक कंपाऊंड आहे. आणि आयोनिक कंपाऊंड असल्यामुळं K+ आणि NO2- असं त्याचं डिसोसिएशन होतं. बाबांनो, KNO2 हा एक आयोनिक कंपाऊंड आहे आणि आयोनिक कंपाऊंड असल्यामुळं K हा N पासून वेगळा होतो. K+ आणि NO2- अशा प्रकारचे दोन आयन तयार होतात. समजलं का? एक पॉझिटिव्ह आयन, एक निगेटिव्ह आयन, अशा प्रकारचे दोन सेपरेट वेगवेगळे आयन्स त्या ठिकाणी तयार होतात, कारण हा आयोनिक कंपाऊंड आहे. आता हा NO2 आपण असं पण लिहू शकतो, ON डबल बॉन्ड O, ह्याच्यावरती मायनस चार्ज आणि हा N. आता या ठिकाणी हा जो O आहे तो मोकळा आहे, म्हणजे Oचा टोक मोकळा आहे ना, त्याच्यामुळं KNO2 मधला हा जो NO2 ग्रुप आहे हा NO2 ग्रुप आहे. हा NO2 ग्रुप किंवा ON डबल बॉन्ड O ग्रुप जो आहे तो ऑक्सिजनच्या बाजूने अटॅक करतो. बघा, हा समजा कार्बन आहे, ह्याच्यावरती हा अटॅक करतो. एक लक्षात घ्या, पोटॅशियम नायट्राइट या उदाहरणामध्ये हा आयोनिक कंपाऊंड आहे. त्याच्यामुळं K+ NO2- अशा प्रकारचं त्याचं डिसोसिएशन होतं आणि याच्यामध्ये हे जे ऑक्सिजनचं टोक आहे, ऑक्सिजनचं एंड टोक आहे, हे कसं आहे? फ्री आहे, मोकळा आहे. त्याच्यामुळं KNO2 मधला हा NO2 ग्रुप Oच्या बाजूने अटॅक करतो आणि मग या ठिकाणी तयार होतो आपला कंपाऊंड काय? असा ON डबल बॉन्ड O आणि ह्याचं नाव आहे अल्किल नायट्राइट. अल्किल नायट्राइट तयार झाला.
दिस इज अल्किल नायट्राइट. बघा KNO2 मधला NO2 हा ओच्या बाजूने अटॅक करतो, कारण ओची बाजू मोकळी आहे, त्याच्यामुळे ह्या बाजूने अटॅक करायला संधी आहे. ह्याच्यामध्ये दोन अटॅकिंग साईट आहेत, ओची बाजू बी आहे, यांची बी बाजू आहे, परंतु या ठिकाणी हा ओच्या बाजूने अटॅक करणं पसंत करतो आणि मग त्या ठिकाणी नायट्राइट नावाचा कंपाऊंड तयार होतो. आता ह्या उदाहरणामध्ये कसं आहे, या उदाहरणामध्ये हा N मोकळा नाहीये, या उदाहरणामधला N मोकळा नाही, हा कुठला बॉन्ड आहे, हा कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे, हा कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. त्याच्यामुळं हा AgNO2 मधला जो NO2 आहे तो नायट्रोजन जो आहे NO2 मधला नायट्रोजन हा मोकळा नाही, कारण हा बॉन्ड तुटत नाही, Ag+NO2- असं होत नाही, म्हणून हा ओच्या बाजूने अटॅक करत नाही. ह्याला असं लिहू आपण कळण्यासाठी, हो का, O_N_O असं लिहू. आता इथला जो ऑक्सिजन आहे तो मोकळा नाही, ऑक्सिजन हा Ag ला जोडलेला आहे, इथला बॉन्ड तुटत नाही, त्याच्यामुळे इथला ऑक्सिजन मोकळा नाही, म्हणून हा Nच्या बाजूने अटॅक करतो. कळलं का? AgNO2 आहे, AgNO2 मधला जो NO2 ग्रुप आहे तो Nच्या बाजूने अटॅक करतो. मग समजा या ठिकाणी आपण घेतलं हे पॉझिटिव्ह चार्ज, आता हा जो O आहे तो मोकळा नाही, मग हा ह्या बाजूने अटॅक करतो, झालं. आणि मग काय तयार होतो बघा, हो का, हा, आणि मग हा जो आहे ग्रुप आहे की नाही, या ठिकाणचा हा जो Ag आहे मग हा निघून जातो, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होतो आणि मग इथे येते NO2, हो का, अशा प्रकारे NO2 अशा प्रकारचं उत्तर. आणि दिस इज कॉल्ड एज नायट्रो कंपाऊंड. नायट्रो कंपाऊंड इज फॉर्म. झालं, संपलं. बघा हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स बघायचं आपल्याला. भावानो, एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, हा जो NO2 आहे तो एम्बिडेंट न्यूक्लिओफाइल आहे, जो ओच्या बाजूने आणि Nच्या बाजूने अटॅक करू शकतो, म्हणजे याच्याकडे एकापेक्षा जास्त अटॅकिंग साईट आहे. KNO2 आपण जर घेतलं तर हा आयोनिक कंपाऊंड आहे, ह्याला पण आपण असं लिहू शकतो KON_O. चालते, असं लिहू शकतो आपण ह्याला. ते एकच आहे कळण्यासाठी, पुन्हा घोळवली तुम्हाला. NO2 म्हणजे आपण हे असं, हे एकच आहे सगळं, ओके. मग आता हा आयोनिक कंपाऊंड आहे, त्याच्यामुळे K+ आणि ON_O हे असं तयार होतं या ठिकाणी, ह्याला आपण असं करू, हा हे आहे राहू दे असंच, ओके. आणि त्याच्यामुळं हा ओच्या बाजूने अटॅक करतो, कारण ओची बाजू मोकळी आहे, हा अटॅक करतो ओच्या बाजूने आणि मग नायट्राइट तयार होतो. परंतु या ठिकाणी हा जो कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे, इथला बॉन्ड कोव्हॅलेंट आहे आणि त्याच्यामुळे Ag हा वेगळा होत नाही, त्याच्यामुळं हा Nच्या बाजूने अटॅक करतो, कारण या ठिकाणचा ऑक्सिजन मोकळा नाही, म्हणून हा Nच्या बाजूने अटॅक करतो आणि अशा प्रकारे नायट्रो कंपाऊंड तयार होतो. अशा प्रकारच्या ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण जर पोटॅशियम नायट्राइट घेतलो तर त्या ठिकाणी नायट्राइट तयार होतं आणि आपण जर सिल्वर नायट्राइट घेतलं तर त्या ठिकाणी नायट्रो कंपाऊंड तयार होतो. ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घ्यायचा आहे. जर KNO2 घेतलं तर ओच्या बाजूने अटॅक करतो आणि जर आपण AgNO2 घेतलं तर Nच्या बाजूने अटॅक करतो. अटॅक कुण्या बाजूने करतं हे महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणे हे उदाहरण आपण लक्षात घेऊ. हा दोन्ही बाजूने पण अटॅक करू शकतो. एक्झाम्पल घेऊ, लक्षात घेऊ. आता सुरुवात करू रिॲक्शनला. हा एवढा एकच महत्त्वाचा कन्सेप्ट होता, बाकीच्या गोष्टी का अवघड नाही, लगेच तुमच्या लक्षात येतील, त्याला लय सांगायची आवश्यकता नाही. चला पहिल्यांदा घेऊ आपण KNO2. हे असं लिहितो आहे, असं लिहितो KNO2 लिहू पहिल्यांदा. बघा आता रिॲक्शन करू आपण. RX प्लस KNO2 म्हणजे ON_O. चला मग आता काय, ह्याच्यामधला हा X का होतो, रिप्लेस होतो कशानं, ह्या सगळ्या ग्रुपनं, हो का. ही आहे तुमची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हॅलोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय द ON_O ग्रुप. आता या ठिकाणी काय होतं, हा जो तुमचा ग्रुप आहे हा ओच्या बाजूने अटॅक करतो. लिहिताना आधी O लिहायचं, आरला R आधी O लिहावा, ON_O है की नाही. हॅलोजन ॲटम हा ON_O या ग्रुपनं रिप्लेस झाला. एक वाक्य लक्षात ठेवा, की या ठिकाणी हा जो आहे तो ओच्या बाजूने अटॅक करतो आणि अशा प्रकारे या ठिकाणी तयार झाला अल्किल नायट्राइट कंपाऊंड. ओके, एक्झाम्पल घेऊया एखादं. CH3CH2Cl प्लस ह्याचं नाव आहे इथिल क्लोराईड प्लस काय घेतं आपल्याला KON_O. चला ह्याच्यामधला हा Cl काय झाला, रिप्लेस झाला ह्या ग्रुपनं, ठीक आहे. हा Cl रिप्लेस झाला ह्या तुमच्या ग्रुपनं. बघा उत्तर पुढे काय येतं, उत्तर आलं आपलं CH3CH2O N_O आणि या ठिकाणी KCl लिहू का इथं -KCl.
मायनस KCl आणि ह्याचं नाव आहे इथिल नायट्राइट. हे अशा प्रकारचे रिॲक्शन. कळालं का? फार सोपे रिॲक्शन्स आहेत, म्हणजे रिॲक्शन अवघड नाही. याच्यामध्ये काय होईल, तुमचा जो अल्किल हलाईड आहे, अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम ON डबल बॉन्ड O ग्रुपनं रिप्लेस होतो. पण हा जो न्यूक्लिओफाईल आहे तो ओच्या बाजूने अटॅक करतो. हे महत्त्वाचं आहे. हा जो न्यूक्लिओफाईल आहे तो ओच्या बाजूने अटॅक करतो. बस KNO2 घेतला किंवा KON डबल बॉन्ड O घेतला तर त्याच्यामधला न्यूक्लिओफाईल हा ओच्या बाजूने अटॅक करतो आणि तयार होतो अल्किल नायट्राइट. कसं, हे सगळं आपल्या समोर आहे. अजून एक घेऊ आता, AgON डबल बॉन्ड O. ठीक आहे. आता एक जनरल रिॲक्शन, एक एक्झाम्पल घेऊ आणि हा भाग या ठिकाणी आपण संपवून टाकण्याचा प्रयत्न करू. ओके, बघा लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये करू आपण रिॲक्शन RX प्लस AgON डबल बॉन्ड O. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कसं होईल, परत तसंच अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम का होईल, रिप्लेस होईल कशानं, ह्या ON डबल बॉन्ड O न. परंतु हा ग्रुप जो आहे तो Nच्या बाजूने अटॅक करेल. ओच्या बाजूने अटॅक होणार नाही, Nच्या बाजूने अटॅक होईल आणि म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा R मग N दोन व्हाईट डायरेक्ट लिहा RNO2. चालतंय. मायनस AgX चालतंय. RNO2 लिहा चालते किंवा RNO डबल बॉन्ड O एकच अर्थ आहे. असं लिहू सोपं आहे. नायट्रो कंपाऊंड तयार होईल. नायट्रो कंपाऊंड इज फॉर्म्ड. चला हे इथे एक्झाम्पल घेऊ. CH3 CH2Cl प्लस AgON डबल बॉन्ड O. चला परत काय होईल, हे अल्किल हलाईड, ह्याचं नाव आहे इथिल क्लोराईड. चला याच्यामधला हा Cl काय होईल, रिप्लेस होईल कुठल्या ग्रुपनं, ON डबल बॉन्ड O न. हो का, हा जो ग्रुप आहे तो या बाजूला येईल. बस आणि आपलं उत्तर येईल कसं, CH3 CH2 Nच्या बाजूने अटॅक करेल, N आधी लिहायचं आणि मग O2 NOO2 लिहायचं. चालतंय है की नाही. नायट्रो इथेन नावायचं, नायट्रो इथेन. समजलं झालं. फार सोप्या रिॲक्शन्स आहेत. आणि अजून एक रिॲक्शन आहे एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया सोबत. अल्किल हलाईडची रिॲक्शन एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया. आणि ह्या सगळ्या रिॲक्शनमध्ये काय आहे, ह्या सगळ्या रिॲक्शन एकाच प्रकारच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सगळ्याच रिॲक्शनमध्ये अल्किल हलाईडमधला जो हॅलोजन ॲटम आहे तो न्यूक्लिओफाईलला रिप्लेस होणार आहे. न्यूक्लिओफाईल वेगवेगळे आहेत आणि त्याप्रमाणे वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. ओके, आता आपण लिहूयात एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कोण न्यूक्लिओफाईल आहे बघा, ह्याच्यामधला न्यूक्लिओफाईल इथे लिहू का, खाली लिहू, खाली H आणि NH2 करा फोड. H प्लस होईल NH2 मायनस, म्हणजे NH2 मायनस हा कोण आहे, न्यूक्लिओफाईल आहे. आता रिॲक्शन होऊन जाईल आणि एक वाक्य लक्षात घ्यायचं, या रिॲक्शनमध्ये अमोनिया घ्यायचा आहे NH3. हे कोण आहे, NH3 आहे. हा अमोनिया कसा पाहिजे, एक्सेस आणि अल्कोहोलिक पाहिजे. अमोनिया म्हणजे NH3 तेच लिहिलं आपण, H आणि NH2 म्हणजे NH3 बाबा, गोळ करू नका. हे अल्किल हलाईड प्लस HNH2 आणि हा जो अमोनिया आहे तो कसा पाहिजे, एक्सेस पाहिजे आणि अल्कोहोलिक पाहिजे. हीट करा अंडर प्रेशर. ही कंडिशन फार महत्त्वाची आहे. अमोनिया एक्सेसच घेतला पाहिजे, नसणार रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबत नाही. बघा रिॲक्शन सलग होते. त्याच्यामुळं जो अमोनिया घ्यायचा आहे तो एक्सेस घ्या आणि अल्कोहोलिक घ्या. रिॲक्शनमध्ये काय होणार आहे, अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लिओफाईलला रिप्लेस होईल आणि या ठिकाणचा न्यूक्लिओफाईल आहे NH2 मायनस. हो का, इकडे बस. या अभिक्रियेमध्ये अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लिओफाईलला रिप्लेस होईल. या ठिकाणचा न्यूक्लिओफाईल कोण आहे, NH2 मायनस. X निघून जाईल आणि त्या ठिकाणी NH2 येईल आणि मग उत्तर येईल आपलं RNH2 प्लस HX आणि दिस इज द प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन हे कोण आहे, अल्किल हलाईड. अल्किल हलाईड आणि हे प्रायमरी अमाइन. संपलं. एक्झाम्पल घेऊ लगेच बघा. CH3 CH2Cl प्लस HNO2 कसलं घ्यायचं आपल्याला, एक्सेस आणि अल्कोहोलिक. हीट करा अंडर प्रेशर. चला का होईल, ह्याचं नाव काय, इथिल क्लोराईड. ह्याच्यामधला जो हॅलोजन आहे Cl तो रिप्लेस होईल कशानं, न्यूक्लिओफाईलनं. कोण आहे न्यूक्लिओफाईल, NH2. हो का, हा NH2 इकडे. मग काय उतरलं आपलं, CH3 CH2 NH2 इथिल अमाइन प्लस HCl. इथिल अमाइन तयार झाला, इथिल अमाइन.
तर अशा प्रकारच्या ह्या संपूर्ण रिॲक्शन्स आहेत. प्रत्येक रिॲक्शन तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे हा संपूर्ण भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थितपणे आपल्याला समजून घ्यायचं आहे, बस. ह्याच्यापेक्षा जास्त सांगायची आवश्यकता नाही. आणि अशा प्रकारे या सगळ्याच्या सगळ्या अभिक्रिया आपल्यासमोर आहेत. या सगळ्याच्या सगळ्या अभिक्रिया एकाच प्रकारच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ह्या सगळ्याच्या सगळ्या अभिक्रियेमध्ये एकच वाक्य महत्त्वाचं, अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होतो, बस. मग कुठं कसं आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे रिॲक्शन घेतली. कुठली काय रिॲक्शन असणार, म्हणजे हॅलोजनला रिप्लेस करा आणि त्याच्या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला, न्यूक्लिओफाईल. मग न्यूक्लिओफाईल कोण आहे, मग जिथं जो आहे तो घ्या. न्यूक्लिओफाईल म्हणजे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे अशा प्रकारची स्पेशीज, आणि मग हॅलोजनचा आयटम न्यूक्लिओफाईलला रिप्लेस करायचं. ओके, तर अशा ह्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत, सबस्टिट्यूशन रिॲक्शन ज्या आहेत तुमच्यासमोर मी दिलेल्या आहेत. तरी याच्यामध्ये कोणतं काय काय घेतलं हे तुमच्या सगळं समोर आहे. तर ह्या सगळ्या रिॲक्शन बघा, लक्षात ठेवा. असा हा संपूर्ण भाग आपल्या समोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.